डाटा आपण चेक करत नाही, कायम विश्वास मानतो, त्यामुळे त्याच्यातही गोंधळ, रिकव्हरीमध्येही गोंधळ, तुम्हाला FRP प्रमाणेही पैसे द्यायचे नाही, RSF प्रमाणेही पैसे द्यायचे नाही। आणि मग ज्या वेळेस माऊली आणि सगळी टीम तुम्ही चर्चेला बसाल, मी तुम्हाला शब्द देतो, खात्री देतो, तुम्ही आम्ही कारखानदारांसोबत FRP वर जिंकू शकत नाही, RSF वर जिंकू शकत नाही, कागदावर बिलकुल जिंकू शकत नाही, कारण कारखाने यांचे, कागद यांचे, सरकार यांचं, विरोधी पक्ष सुद्धा शाहीर यांचाच आहे। लक्षात येते तुमच्या? रिकव्हरी मोजून झाल्यानंतर सरासरी येणार आहे 6 महिन्यानं, आता का बोलून फायदा आहे? RSF म्हणजे महसूल कधी घेणार आहे? 6 महिन्यानं, आता बोलून फायदा आहे का? मैत जेव्हा पाण्याच्या बाहेर येणार आहे तेव्हा सड दिसणार आहेत, हे त्यांचा कायदा आहे, हे त्यांचा नियम आहे। आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की हरामखोरांना दांडका शेतकऱ्यांचा दाखवला पाहिजे आणि ऊसतोड बंद, वाहतूक बंद आणि कारखाना बंद केला पाहिजे, आणि आम्ही तो केला, आणि त्यावेळेस हे कारखानदार वटणीवर आले।